तुम्ही. चल 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 मागे घे मागे घे. भास्कर, आता त्या सावीची मजा बघ. लाडक्या बच्चाला तर हडकत बस म्हणा आयुष्यभर. साव्यत्या, ग्रँडपा, मला भीती वाटते. यांना विचार. कुठे यांना? दादा, या मुलाला पाहिलंय का कुठं? दादा, ह्या पोराला बघितलं का? लहान आहे, 5-6 वर्षांचा. रेने, कुठं गेला असेल गा अथर्व? कुठेच सापडत नाहीये. सापडला का तो सावी? आय मीन अथर्व सापडला का? मी मार्केटमध्ये बघितलं, तिकडे स्टेशनवर बघितलं, रस्त्यावर कुठं कुठं नाही शोधलं त्याला, पण त्याचा काहीच पत्ता लागत नाहीये. तुम्ही का शोधताय अथर्वला? का शोधताय म्हणजे? आता मला कळालं अथर्व हरवलाय, मग मी काय हातावर हात ठेवून तसंच थोडी ना बसणार आहे. हेल्प करायची म्हणून शोधतोय त्याला. तुम्हाला कसं कळलं अथर्व हरवलाय ते? ऍक्च्युली मी रस्त्यानं चाललो होतो, मला परत भेटला, त्यानं सांगितलं सगळं. आणि मुळात हे प्रश्न विचारत बसायची वेळ नाहीये. आपण आत्ता जाऊन पोलिसात तक्रार केली पाहिजे. चला. थांबा. केतन दादा जाऊन आलाय पोलीस स्टेशनला. त्यांनी सांगितलंय की ते हुडकायला सुरू करतील, संध्याकाळी यायला लावले. पण आता तुम्ही का असं सगळं वागताय? आधी पाप करायची, मग सज्जनपणाची नाटकं करायची. म्हणजे तुला काय म्हणायचं? अथर्वला मी किडनॅप केलंय का? नाही, किडनॅप नाही, पण तुमच्यासारख्या बिझनेस मांडून ठेवणाऱ्यांनी अथर्वला घर सोडून जायला भाग पाडले. नाही रीना, मला हेच वाटतं, आपल्या अथर्वच्या घर सोडून जाण्याला हेच. मिस्टर धैर्य मुजुमदार, तुम्ही जबाबदार आहात.
वाचवा मला आत्तू वाचवा मला इथे मला कोणतरी डांबून ठेवलंय प्लीज वाचवा मला दरवाजा उघडा जाऊ दे ना मला जाऊ दे ना घरी ग्रँडपा प्लीज अत्तू सोडा मला पडले 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 खेचू खेचू वासराला खेचू खेचू का विठुरा कानूने पोटभर प्यावं दूध म्हणून मी सहन करते पण मला झेपत नाही रे विठुरा विठुरा आत्तू ही सकू पण ना वेडीच डोळे दाखवून मनात नाही अशी बोल ही कुठं इथं तू बिट्टू कुठं तिकडे लांब ढगाच्या पण पलीकडे हिची तुला ऐकू जाणार आहे होय येडपटेच का नाही जाणार बरं हा तू डोळे बंद करून अगदी मनापासून कुणाला हाक मारलीस ना तर ऐकणारा किती पण लांब असू दे तर त्याच्यापर्यंत ती हाक पोचतेच बघ नाही तू गंमत करायलास का नाही माझी आता गंमत कशाला करू खरंच आहे थांब मग मी तुझी टेस्ट घेतो डोळे झाकून मनातून हाक मारतो सांग तुला ऐकू आली का ए अथर्व काय करायचं रे तुझं हा अरे असं नाही मला असं म्हणायचंय की तुझी ही पावर आहे ना समजा कधी तू संकटात अडकलास तेव्हा यूज करायची म्हणजे तुला असं वाटलं की आता इथून बाहेर पडायला काही ऑप्शनच नाही आपल्याकडे मग तेव्हा असं सकूसारखं तिच्यासारखं असं मनापासून डोळे मिटून हाक मारायचे मग तुझ्यावर ज्या व्यक्ती प्रेम करतात ना त्यांच्यापर्यंत ती हाक बरोबर पोचती बघ म्हणजे माझी हाक तुझ्यापर्यंत पोचणार विषय आहे का 0 मिनिटात पोहोचणार देवी आतापर्यंत माझी हाक प्लीज पोचव ना ग प्लीज प्लीज पोचवणार रे तू तू कुठेस इथे कोणतरी डांबून ठेवलं